नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग त्यांनी खूप असा जबरदस्त दाखवलेला आहे। सुरुवातीला काय होतं, गुरुजींनी या चौघांना तर संकेत दिलेला आहे की जे घडणार आहे त्याची सुरुवात अगोदरच झालेली आहे आणि इकडे दुसरीकडे आता वसुला आणि रम्याला तर ते फुटेज सापडलेलं असतं आणि या दोघींना कळालेलं असतं की जेव्हा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे आणि तेव्हा वसुला तर अक्षरशः चक्कर आलेली आहे आणि त्यानंतर या दोघींनी सुनीताला फोन करून जीवाची आणि तिची ओळख आहे का नाही हे कन्फर्म सुद्धा करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता यांनी काव्या आणि पार्थचे आणि इकडे जीवा आणि नंदिनीचे एकदम रोमॅन्टिक क्षण सुद्धा इथे दाखवलेले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता पार्थने काव्यासाठी ते काव्यार्थ नावाचं पेंडंट तिला गिफ्ट केलेलं आहे आणि इकडे जीवाने नंदिनीला एक छान अशी साडी सुद्धा गिफ्ट केलेली आहे आणि तेव्हाच आता जीवा साडीचं महत्व सांगण्यासाठी थोडंसं दारूचं उदाहरण देतो आणि नंदिनी त्याच्यावरती चिडते आणि इकडे पार्थ आता काव्याला सजेस्ट करतो की तुम्ही हे मंगळसूत्रामध्ये सुद्धा घालू शकता आणि चेन मध्ये सुद्धा घालू शकता। तर तेव्हा काव्याला ते बरोबर कळतं। तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। वसू आता रम्याला सांगते की तू लगेचच तो व्हिडिओ फुटेज चालू कर। तर तेव्हा आता रम्या देवाला नमस्कार करते आणि तो फुटेज चालू करते आणि तेव्हा फुटेज चालू केल्यानंतर या दोघे सुद्धा डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागतात आणि तेव्हाच अगदी परत ते सेम घडतं की काव्य तिथं बसलेली असते आणि जीवा तिथून येतो आणि तिच्या समोर उभा राहतो। तर वसू रम्याला म्हणते अगं रम्या एवढंच, अगं काय आहे हा मूर्खपणा, अगं काव्याचा बॉयफ्रेंड कुठं आहे। तर रम्या आता त्या फुटेजकडे एकसारखी बघत असते आणि त्यानंतर ती एकदम धक्क्याने उठून उभी राहते आणि म्हणते ओ गॉड, अगं आई तुझ्या लक्षात आलं नाही का। तर वसू म्हणते अगं तेच तर मी म्हणते, अगं काव्याचा बॉयफ्रेंड कुठे दिसतच नाहीये, इथे मला फक्त काव्य दिसते आणि असं म्हणून ती सुद्धा थांबते आणि एकदम डोळे मोठे करून उठून उभी राहते आणि त्यानंतर रम्याला ती म्हणते म्हणजे जीवा। तर रम्या सुद्धा म्हणते हो येस आणि रम्या पुढे म्हणते आपण कल्पना सुद्धा करू शकत नाहीये ना ते बघतोय आपण, काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे। आणि आता या दोघे सुद्धा एकदम धक्क्यात गेलेले असतात। तर आता वसू सुद्धा म्हणजे बडबडू लागते, एकदम अडकळत अडकळत म्हणते म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड जीवा। आणि रम्या तर डोक्यालाच हात लावते आणि चक्क आता वसूला तर चक्करच येते आणि ती बेडवरती कोसळते चक्कर येऊन आणि रम्या आता खूप घाबरते आणि तिला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करू लागते। तर आता इकडे खाली सर्वजण गुरुजींच्या भोवतीने उभे असतात आणि तेव्हा काव्य आता गुरुजींना विचारते म्हणजे गुरुजी या महिन्यात असं काय घडणार आहे। तर तेव्हा गुरुजी तिला सांगतात जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झालेली आहे। तर आता काव्य तर खूप घाबरलेली असते आणि ती विचारते पण आता असं काय घडणार आहे गुरुजी। तर मानिनी काव्याला म्हणते अगं सांगतील गुरुजी, थांब थांब जरा काळजी करू नकोस। आणि गुरुजींना म्हणते मी चहा घेऊन येते आणि जाताना ती विक्रमला म्हणते ती तुम्ही जरा असं गुरुजींच्या सोबतच थांबा। तर आता गुरुजी एकदम हसू लागतात आणि म्हणतात तो जर माझ्या बरोबर थांबला तर त्याच्या कंपनीच्या लोगोचं काम कोण करणार। आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं। तर विक्रम म्हणू लागतो गुरुजी तुमची तर कमालच आहे, खरंच खरंच दैवी शक्तीच आहे तुमची, असं म्हणून त्यांच्यासमोर हातच जोडतो तो आणि तुम्ही माणसाला तर अगदी आर पार बघू शकता। तर गुरुजी म्हणतात हो अगदी आर पार बघू शकतो, समोरच्याच्या मनातलं सुद्धा। आणि तेव्हा आता काव्य आणि जीवा एकमेकांच्याकडे जरासं बघू लागतात। तर आता गुरुजी पुढे म्हणतात मला माहितीये विक्रम तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये, पण मानिनी म्हणते म्हणून तुला मला घरात घ्यावं लागतं। तर तेव्हा विक्रम गुरुजींना म्हणू लागतो नाही नाही ओ गुरुजी तसं काही सुद्धा नाहीये। तर गुरुजी त्याला म्हणतात नाही नाही अरे असू दे, जा जा तुझा लोगो वाट बघतोय, असं त्यांनी सांगितल्यानंतर विक्रम थोडस आडेवेडे घेतो हो आणि म्हणतो बरोबर ठीक आहे मी आलोच, असं म्हणतो आता तिथून निघून जातो। आणि मानिनी आता चहा आणायसाठी आतमध्ये निघून जाते आणि आता इथे पार्थ आणि काव्या आणि जीवा आणि नंदिनी थांबलेले असतात आणि आता जीवाच्या मनामध्ये गुरुजींचे शब्द घोळू लागतात जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झालेली आहे। आणि आता तो रुमाल काढतो आणि चेहरा पुसू लागतो, त्याला खूप घाम फुटलेला असतो आणि काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती जीवाला पेढा भरवत असते आणि अचानक गुरुजी आल्यामुळे तिच्या हातामधला पेढा खाली पडलेला असतो। तर आता इकडे खोलीमध्ये रम्या वसूच्या तोंडावरती पाणी मारू लागते आणि तिला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करत असते। तिला म्हणते अगं आई उठ ना उठ, सापडलेला आहे अगं काव्याचा बॉयफ्रेंड, उठ उठ। तर आता वसू डोक्याला हात लावून उठून बसते आणि म्हणते अरे बापरे माझं डोकं तर जड झालेलं आहे आणि अगं रम्या हे जे काही बघितलं ना आपण त्याने माझं डोकं जड झालेलं आहे, गरगरतं एकदम। तर रम्या म्हणते अगं तुझंच काय, तर कोणी सुद्धा हे फुटेज बघितलं ना तर त्याचं डोकं गरगरायलाच लागेल। तर वसू आता रम्याला म्हणते आपण जे हे काही बघितलं ना ते खरंच खरं असेल का। तर रम्या तिला म्हणते अगं बघ नाही लॅपटॉप कडे, खरंच सगळं काही खरं आहे, माझा तर विश्वासच बसत नाहीये।
असं कसं काय? जीवा काव्याचा बॉयफ्रेंड आहे? कसं असू शकतं हे? आणि 1 मिनिट, अगं आई ती सुनीता आहे ना, ती मामीची लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना? तर वसू विचारते, पण तिचं काय? तर रम्या म्हणते, अगं तिने जीवाला ओळखलं नसेल का? तर वसू आता रम्याला म्हणते, "हो, हो, मला पण आत्ताच लक्षात आलं. पण तू आता एक काम कर, त्या सुनीताला लगेच फोन लाव आणि तिला विचार, की तुला माहिती आहे का जीवाच मानिनीचा मुलगा आहे ते? आणि फोन कर आणि फोन स्पीकरवरती टाक." असं तिने सांगितल्यानंतर रम्या आता लगेचच फोन घेते आणि सुनीताला फोन लावते. तर आता इकडे सुनीता लगेचच फोन उचलते आणि रम्या बोलू लागते, "हॅलो, मी रम्या बोलते. मी आणि माझी आई तुमच्या कॅफेमध्ये तुम्हाला भेटायला आलेलो होतो. आठवतंय का तुम्हाला?" तर सुनीता तिला म्हणते, "1 मिनिट, मला आता तुम्हाला एंटरटेन करायला अजिबात वेळ नाहीये." तर रम्या आता तिला म्हणते, "प्लीज, प्लीज 1 मिनिट फोन ठेवू नका. खूप महत्त्वाचं काम आहे." तर सुनीता तिला म्हणते, "आता काय बोलायचं आहे तुम्हाला? मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलेलं होतं. माझ्यासाठी हा विषय आता संपलेला आहे." तर रम्या म्हणते, "हो, हो, तुम्ही म्हणाला होतात. पण मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही ना मामीची म्हणजे मानिनीची लहानपणापासूनची मैत्रीण आहात ना, राईट ना?" तर सुनीता म्हणते, "रॉंग. ती आता माझी मैत्रीण नाहीये." तर आता वसू फोन आपल्या हातामध्ये घेते आणि सुरुवातीला तर तिला म्हणते, "ओ सुनीताजी." आणि त्यानंतर रम्याने हटकल्यावर म्हणते, "अहो सुनीताजी, ऐका ना, मानिनीची बालमैत्रीण ना तुम्ही? मग मला सांगा, तुम्ही तिच्या मुलांना ओळखत असाल नाही का? जीवा, पार्थ, युग असं ती म्हणत असताना सुनीता इकडून भडकते आणि म्हणते, "पुन्हा पुन्हा तेच काय बोलताय हो तुम्ही? हो, मी त्या दोघांना सुद्धा ओळखते, अगदी त्यांच्या लहानपणापासून. पार्थ जेव्हा 10वीत पहिला आला होता ना, तेव्हा मी त्या पवार चाळीत त्यांच्या जाऊन त्याला बॅग गिफ्ट केलेली होती आणि जीवाला सुद्धा मी तेव्हाच भेटले होते, जेव्हा मी त्यांच्या चाळीतल्या घरी गेले होते. आणि आता इतक्या वर्षानंतर विसर्जनाच्या दिवशी पार्थ मला भेटला, पण जीवासोबत भेट नाही होऊ शकली आणि हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं होतं ना." तर रम्या तर फोन हातात घेते आणि म्हणते, "हो, हो, तुम्ही त्या दिवशी बोलला होतात, पण कमाल आहे ना मॅडम, म्हणजे तुम्ही मामीची इतकी जवळची मैत्रीण आहात. तरी सुद्धा कधी फॅमिली फोटोजमध्ये किंवा कुठेच जीवाला कधीच कुठे तुम्ही पाहिलं नाही का?" तर तेव्हा सुनीता म्हणते, "मानिनी ती सोशल मीडिया वापरते तरी का? आणि मला एक सांगा, तुम्ही हे सगळं काही मला का विचारताय? या सगळ्याचा काय संबंध आहे?" असं ती रागारागात विचारत असते. तर आता इकडून वसू बोलू लागते आणि म्हणते, "काय झालं माहिती का सुनीताजी, जीवासारखं ना सुनीता सुनीता म्हणत होता, म्हणून आम्हाला वाटलं की तुमची आणि त्याची भेट झालेली आहे, म्हणून म्हटलं कन्फर्म करावं, म्हणून तुम्हाला फोन केलेला होता." तर आता इकडे सुनीता जाम वैतागते आणि म्हणते, "काहीही काय बोलताय तुम्ही?" असं म्हणून ती फोनच कट करून टाकते. तर वसू पण इकडे वैतागते आणि म्हणते, "काय बाई आहे ही, धड बोलणं सुद्धा ऐकत नाही." तर रम्या म्हणते, "अगं जाऊ देत नाही, आपलं तर काम झालं ना. तुला कळतंय का आई? अगं ती काव्या, तिचं काय सॉलिड नशीब आहे. सुनीता नावाचा निखारा तिच्या घरात आलेला होता, तिच्या पास्ट बद्दल, अफेअर बद्दल सांगायला, पण या निखाऱ्याचा चटका सुद्धा बसला नाही तिला." तर वसू म्हणते, "तिला त्या निखाऱ्याचा चटका नाही बसला, पण घरामधले हे 2 निखारे बाकीच्या घरातल्यांना चांगलेच चटके देणार आहेत." तर रम्या म्हणते, "आपण का?" तर वसू म्हणते, "हो." आणि म्हणते, "काय आहे ना रम्या, आपल्या हाती जे फुटेज लागले ना, ते फक्त फुटेज नाहीये, तर तो बॉम्ब आहे, बॉम्ब. जस्ट इमॅजिन आता काय होईल. आणि मी तर ना इमॅजिन सुद्धा नाही करू शकत." तर रम्या म्हणते, "अगं विचार कर आई, तू फुटेज बघितल्यानंतर तुला चक्कर आली आणि जर हे फुटेज नंदिनी आणि पार्थने बघितलं तर काय अवस्था होईल त्यांची." आणि आता विचारते की हा बॉम्ब कधी फोडायचा, तर वसू सांगते लवकरच आणि तेव्हा या दोघे सुद्धा खूप खुश होतात. तर आता इकडे खाली गुरुजी मानिनीला सांगत असतात, 16 डिसेंबर या दिवशी धनुर्मासारंभ प्रारंभ होतो. त्या दिवशी माझ्या घरी मी तुमच्यासाठी यज्ञ करेन. तर आता जीवा घाबरत घाबरत गुरुजींना विचारतो, "पण गुरुजी असं नेमकं काय घडणार आहे?" तर गुरुजी सांगतात, "जे घडणार आहे ते अनपेक्षित असणार आहे. वर्षाची सुरुवात पण अनपेक्षित झाली आणि वर्षाचा शेवट सुद्धा अनपेक्षितच होणार. पण सगळं काही तुमच्यावर आहे मुलांनो. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करा, नाहीतर सगळं काही अर्धवट राहील." असं ते आता सांगतात. म्हणजे ते आता ते डिवोर्स बद्दल काहीतरी संकेत त्यांना देत असणार आहेत आणि आता यांना तो संकेत कळाला आहे का नाही कोणास ठाऊक. तर मानिनी म्हणते, "पण गुरुजींना यावेळी तुमचा संकेत मला बहुधा कळला आहे गुरुजी." आणि त्यानंतर ती आता या चौघांना सांगू लागते, त्यांना असं म्हणायचंय की तुमच्या मनात जे काही आहे ते आता ओठांवर येऊ द्या. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता इकडे नंदिनी तर लाजते आणि काव्या सुद्धा थोडीशी लाजू लागते. तर गुरुजी सांगतात, आता प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं, पण प्रेमातच सगळं काही परत आणण्याची ताकद आहे. तेव्हा नीट विचार करा आणि व्यवस्थित निर्णय घ्या. तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून आहे. पण शेवट झाला तरी सुद्धा त्याला शेवट समजू नका.
नका, कदाचित ती नव्याची सुरुवात सुद्धा असू शकेल. तर पार्थ आता म्हणतो, इतका वेळ तो गप्पच असतो आणि म्हणतो, मला काहीच समजत नाहीये, सगळं काही बाउन्सरच गेलेलं आहे. तर नंदिनी सुद्धा म्हणते, खरं सांगू तर मला सुद्धा काहीच कळत नाहीये, पण ठीक आहे, आपण गुरुजींचा आशीर्वाद घेऊया, बाकी तर सगळं ते करतीलच. असं म्हणून आता ते चौघे सुद्धा एकत्र गुरुजींचा आशीर्वाद घेतात आणि नेमकं आता त्यांच्या बरोबर समोर जीवा आणि काव्य असतात आणि तेव्हा त्या गुरुजींचा हात जीवाच्या डोक्यावरती एक जातो आणि काव्याच्या डोक्यावरती एक जातो आणि तेव्हा गुरुजी आपले हात बदलतात आणि सुरुवातीला नंदिनी आणि जीवाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यानंतर आता काव्य आणि पार्थच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यानंतर उठून उभारून सांगतात, एकमेकांच्या हाताची पकड सैल होऊ देऊ नका, नाहीतर बघता बघता हवी हवीशी वाटणारी गोष्ट हातामधून निघून जाईल. आणि त्यानंतर आता गुरुजी तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता काव्या आरशासमोर उभी असते आणि ती बहुतेक नाईट क्रीम लावत असते आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस स्वयंपाकघरामध्ये तिने पार्थला विचारलेलं असतं की प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम झालेलं कसं ओळखायचं. आणि त्यानंतर पार्थने तिला सांगितलेलं असतं, मनामध्ये जे आहे ना तुमच्या ते आता ओटापर्यंत येऊ द्यात. आणि त्यानंतर आता ती मनातल्या मनात एकदम पार्थच्या प्रेमात बुडून गेलेली असते आणि पार्थाचा विचार करत गालातल्या गालात हसत सुद्धा असते. आणि तेव्हा तिला परत मानिनीचे शब्द आठवू लागतात. मानिनी म्हणालेली असते की त्यांना असं म्हणायचं आहे की आता तुमच्या मनात जे काही आहे ते आता ओठांवरती येऊ द्या. आणि ते आठवल्यानंतर सुद्धा आता ती खूप छान हसू लागते. आणि त्यानंतर ती आता समोरच म्हणजे जेव्हा पार्थने तिला एक परफ्यूम गिफ्ट केलेला असतो तो परफ्यूम आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा तिला तो क्षण सुद्धा आठवतो. आणि इकडे सुद्धा आता नंदिनी बाहेर पायऱ्यांच्या वरती बसलेली असते आणि ती सुद्धा जीवाच्या प्रेमामध्ये बुडून गेलेली असते आणि तिला सुद्धा आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे दोघे सुद्धा एकदम रोमॅन्टिक झालेले असतात. आणि आता ते आठवल्यानंतर नंदिनी सुद्धा तोंडावरती हात घेते आणि लाजू लागते. आणि तेव्हाच आता जीवा तिच्या समोर येतो आणि तिचा हात बाजूला काढून तिच्या नजरेमध्ये बघत बसतो. आणि आता हे दोघे सुद्धा खूप रोमॅन्टिक झालेले असतात. आणि तेव्हा यांनी ते छान असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लावलेलं आहे, जीव गुंतला चांद मातला. आणि त्यानंतर आता जीवा परत नंदिनीच्या जवळ येऊ लागतो आणि नंदिनी परत आपले डोळे बंद करते आणि त्यानंतर ती थोडेसे डोळे उघडते तर जीवा तिथून गायब झालेला असतो. म्हणजे हे सगळं काही नंदिनीच्या मनामध्ये चालू असतं आणि ती परत आता मोठ्याने हसून लाजू लागते. तर आता इकडे खोलीमध्ये काव्या आरशासमोर उभीच असते आणि आता तिच्या मागे पार्थ येऊन उभारलेला असतो. आणि तेव्हा आता काव्या उठून पार्थच्या जवळ जाते आणि तो परफ्यूम पार्थच्या शर्टवरती मारू लागते. तर पार्थ आता हसू लागतो आणि त्यानंतर तो मागे वळतो आणि हात वर करतो. तर तेव्हा काव्या अजून सुद्धा त्याच्या पाठीवरती आता परफ्यूम मारू लागते आणि त्यानंतर त्या परफ्यूमचा वास घेऊ लागते आणि त्याच्या जवळ जवळ जाऊ लागते. तर आता पार्थला त्या गोष्टीचं थोडंसं आश्चर्यच वाटत असतं आणि त्यानंतर त्याला ते छान सुद्धा वाटू लागतं. आणि त्यानंतर आता पार्थ काव्याच्या दिशेने वळतो आणि आता हे दोघे सुद्धा खूप रोमॅन्टिक झालेले असतात. आणि आता हे सुद्धा दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागतात आणि तेव्हा काव्या थोडीशी लाजू लागते आणि मागे मागे सरकू लागते आणि हसत तिथून निघून चाललेली असते. तर पार्थ तिला पकडायचा प्रयत्न करत असतो आणि काव्या आता लांब जाऊन उभी राहते, परत आरशासमोर उभी राहते आणि तेव्हा मागून पार्थ तिला मिठीत घेतल्यासारखं करू लागतो आणि तेव्हा काव्या परत लाजू लागते. आणि इकडे आता नंदिनी खोलीमध्ये आलेली असते आणि जीवा तर झोपलेला असतो. तर तेव्हा जीवाला खूप थंडी वाजत असते. तेव्हा नंदिनी त्याला पांघरून घालते. तर आता जीवा जागा होतो आणि उठून बसतो आणि तो एकसारखा नंदिनीकडे बघू लागतो. तर आता नंदिनी मध्ये जो त्यांनी बांध घातलेला असतो तो बांध ओलांडून आता ती जीवाकडे येते आणि त्याच्या एकदम जवळ जाऊन बसते. आणि तेव्हा जीवा त्या बांधाकडे बघू लागतो आणि नंदिनी सुद्धा बघू लागते आणि परत जीवाकडे बघून ती लाजत हसू लागते आणि हे दोघे सुद्धा खूप रोमॅन्टिक झालेले असतात. तर आता या दोघांची आणि त्या दोघांची रोमॅन्टिक रात्र आता इथेच संपते आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळ उगवतो. तर तेव्हा मानिनी आता गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि बाप्पाला म्हणते, जबरदस्ती लग्नाचा झालेला हा प्रवास आता हव्या हव्याशा नात्याकडे वळतोय. पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनी आता एकमेकांच्या मध्ये गुंतत चाललेले आहेत, हे अगदी दिसतंय मला. आणि बाप्पा माझ्या मुलांच्या सुखाकडे
माझ्याकडे तुझं लक्ष असू देत रे बाबा, असं ती नमस्कार करून सांगत असते. इतक्यात आता जीवा तिथे येतो आणि मानिनीला म्हणतो, काय बाप्पासोबत कॉन्फरन्स सुरू आहे वाटतं. तर मानिनी म्हणते, अरे माझं आणि बाप्पाचं काय चालूच असतं. आणि तुझं काय आहे रे, कुठे गेला होतास तू? तू ही बाहेर, पार्थ ही बाहेर, म्हणजे सुट्टी सुट्टी असं नुसतं म्हणता आणि बाहेर भटकत बसता. आणि तेव्हा जीवाने काहीतरी मागे लपवलेलं असतं. तर मानिनी त्याला विचारते, आणि मागे काय लपवलेस काय? तर तेव्हा जीवा आता ते मागे काही गिफ्ट लपवलेलं असतं तो मानिनीला दाखवतो आणि म्हणतो, अगं तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. तर मानिनी म्हणते, अरे माझ्यासाठी खरंच? अरे वा वा. आणि म्हणते, काय काय आहे काय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई आई थांब ना, माझ्यासमोर उघडू नकोस, गिफ्ट आहे ते. तर मानिनी म्हणते, असं असतं का? बरं बरं ठीक आहे. आणि काहीतरी दिसते मला तिकडे मागे, त्याच्यामध्ये काय आहे? तर जीवा थोडंसं लाजू लागतो. अच्छा अच्छा हे का? तर मानिनी म्हणते, अरे हे कोणासाठी आहे? असं म्हणून ती त्याला चिडवू लागते आणि म्हणते, हे जिच्यासाठी आहे ना ते तिला नेऊन दे जा पटकन, जा जा. तर तेव्हा जीवा तर खुश होतो आणि तू ना खूप गोड आहेस असं म्हणून तिथून आता निघून जातो. आणि त्याच्या मागे मागे आता पार्थ आतमध्ये येतो आणि मानिनीला विचारतो, तू काय करतेस आई? तर मानिनी त्याला म्हणते, अरे वा तू पण आलास, आणि अरे तू काय आणलंयस माझ्यासाठी? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, मी का आणू तुझ्यासाठी काय? तर मानिनी म्हणते, माझ्यासाठी काय नाही आणलंस तू? अरे शी मग काय उपयोग तुझा? माझा धाकटा बघ माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला आहे, त्यालाच काळजी आहे माझी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अगं असं कसं, आमच्या गोड आईची मला सुद्धा काळजी आहे. असं म्हणून तो आता छानपैकी गजरा काढून मानिनीच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि तिला खूप आनंद होतो आणि ती आता विचारते, अरे अजून काय आहे त्याच्यामध्ये? तर पार्थ आता भाव खाऊ लागतो, म्हणतो, नाही नाही काही नाहीये काही नाहीये. तर मानिनी म्हणते, बरोबर ठीक आहे, पण जिच्यासाठी आणलंयस तिला लवकर नेऊन दे, जा जा पटकन. असं म्हटल्यानंतर पार्थ हसतो आणि मानिनीला जवळ घेतो. तर मानिनी म्हणते, अरे आज काय गिफ्ट डे आहे की काय? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो गिफ्ट डे आहे गिफ्ट डे, असं म्हणून तिथून आता तो काव्याकडे निघून जातो. तर मानिनी म्हणते, विक्रम मुलं अगदी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे चाललेली आहेत. असं म्हणून ती आता गजरा उघडते आणि त्याचा छान असा वास घेऊ लागते. तर आता इकडे जीवा खोलीमध्ये पोहोचलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई दिस इज फॉर यू. तर नंदिनी ते गिफ्ट बघून खूप आनंदित होते आणि त्याला विचारते, अरे वा हे काय आणलं? तर जीवा म्हणतो, अगं माझ्या पहिल्या पगारातून काहीतरी आणलंय, अगं बघ तरी. तर नंदिनी आता ते गिफ्ट उघडते आणि त्याच्यामध्ये एक बॉक्स असतो. तर इकडे सुद्धा अगदी तीच सेम सिच्युएशन असते. पार्थ आता तो दागिन्याचा एक छोटासा बॉक्स असतो आणि तो आता काव्यासमोर तो धरतो. तर काव्या ते बघते आणि खूप आनंदित होते आणि विचारते, काय आहे याच्यामध्ये? तर पार्थ तिला सांगतो, नावातून नात्याकडे नेणारं असं काहीतरी आहे. आणि तेव्हा आता इकडे बरोबर त्याच वेळेला नंदिनी तो बॉक्स उघडून बघते आणि त्याच्यामध्ये एक सुंदर अशी साडी असते आणि ते बघितल्यानंतर नंदिनी तर खूप आनंदित होते. तर जीवा आता तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिला इशाऱ्याने विचारत असतो, की काय आहे त्याच्यामध्ये, तुला कसं वाटलं? तर नंदिनी सुद्धा आता त्या साडीवरून हात फिरवू लागते आणि खूप हसत असते. आणि आता इकडे काव्या सुद्धा तो बॉक्स आपल्या हातामध्ये घेते आणि तो बॉक्स उघडून बघते. तर त्याच्यामध्ये काव्यार्थ नावाचं एक लॉकेट असतं आणि ते बघितल्यानंतर काव्याला पण खूप छान वाटतं आणि ती पार्थच्या डोळ्यामध्ये अगदी प्रेमाने बघू लागते. आणि तेव्हा पार्थ आता आपले डोळे थोडेसे खाली करतो आणि तिच्याकडे बघून तो डोळे मिचकावतो. तर तेव्हा काव्या आता हसू लागते, गोड हसू लागते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा आता नंदिनीला सांगत असतो, रोज मस्तपैकी थंडगार बियर पिणं आणि कधीतरी ओकेजनला एक महागडी स्कॉच काढून आणि ती मस्त हळूहळू घोटघोट घेत पिणं, यामध्ये वेगळी मजा आहे ना. तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती चिडते आणि म्हणते, साडीचं महत्व सांगण्यासाठी तुम्ही दारूचं उदाहरण का दिलं? तुम्ही पुन्हा सुरू केलेली आहे का? असं ती रागारागातच त्याला विचारत असते. तर तेव्हा ते जीवाला थोडासा धक्का बसलेला असतो. आणि आता इकडे पार्थ काव्याला सांगतो, पेंडंटमुळे माणसाचं स्वातंत्र्य टिकून राहतं. तर काव्य त्याला विचारते, पेंडंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध? तर पार्थ सांगतो, हे पेंडंट तुम्ही चेन मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र म्हणून सुद्धा घालू शकता. आणि असं त्याने सांगितल्यानंतर आता काव्याला त्याचा अर्थ कळतो आणि पार्थ एका पद्धतीने तिला सुचवायचा प्रयत्न करत असतो, की हे पेंडंट तुम्ही मंगळसूत्र मध्येच घाला, आणि काव्याला ते बरोबर कळतं. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.